तो शिवसेनेचा नेता सन्माननीय विजय पाटील होते आणि विजय पाटील कडून बाहेरून आलेला नाही बॅग भरून। विजय पाटील हा स्थानिक भूमिपुत्र आहे। का जर आमच्या घरांमध्ये घुसाल तर गाठ आमच्या भूमिपुत्रांची आहे। तुमची जेवढी सभा भरते त्याच्या दुपटीने त्या बंगल्याच्या संरक्षणासाठी आम्ही भूमिपुत्र जमू। कुठल्याही प्रकारचं राजकारण करा, पण माझ्या घराकडे, आमच्या आगरी कोळी घराकडे कुठल्याही बाबतीत बघायचं नाही, ही हिम्मत सुद्धा करायची नाही। भूमिपुत्राचा स्वाभिमान नक्की आहे की नाही आहे या संदर्भात आहे। एक अविनाश जाधव म्हणून कोणतरी ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत मनसेचे, त्यांचं एक आयुक्तांबरोबर असे विराचे वाद झाला होता त्याचा, आणि त्यांनी नंतर असं स्वतःसाठी एक स्टेटमेंट दिलं। एका हितेंद्र ठाकूरनी एका शिवसेना नेत्याचं अनधिकृत बंगल्यात तोडण्यासाठी आव्हान केलेलं होतं आणि त्यांनी आयुक्तांना त्या संदर्भात आव्हान केलं असं म्हणणं होतं। पण त्या अविनाश जाधवनी सांगितलं की हे आयुक्तांमध्ये हिंमत असेल तर त्या शिवसेनेच्या नेत्याची, अरे पण त्या शिवसेनेचा नेता कोण नाही, लावालावी करायची तू बंद कर। लावालावी करून काही होणार नाही। तो शिवसेनेचा नेता सन्माननीय विजय पाटील होते आणि विजय पाटील कडून बाहेरून आलेला नाही बॅग भरून। विजय पाटील हा स्थानिक भूमिपुत्र आहे। हे लावालावे करण्यामध्ये आणि राजकारण्यांच्या मध्ये वादामध्ये भूमिपुत्रांचं अस्तित्व तुम्ही संपवलेलं आहे। या भूमिपुत्रांच्या अस्तित्वाबरोबर तुम्ही धंदे संपवलेले आहे। अविनाश जाधवला मी आव्हान देतो का तू जे भूमिपुत्राविषयी बोलतो का तो विजय पाटीलचा बंगला आहे, ते विजय पाटील कोण आहे तुला माहिती आहे का? ज्यांनी कितीशे एकर प्राधिकरणासाठी सरकारला दानमध्ये दिले, किती मंदिरं बांधलेत, किती शाळा डिजिटल केल्यात। जेव्हा शब्द बोलताना जरा जपून जप, कारण हे आम्ही इकडून कुठून बोजे बिस्तारे बांधून नाही आलोत, इकडे अस्तित्वासाठी जगण्यासाठी आलोत। आणि तुम्ही जे राजकारण्यांमध्ये भूमिपुत्रांना एक पिळवणूक करता आणि पिळवणूकमध्ये धंदे आमचे विस्तारले, धंदे गेले आणि आता ह्यांचा डोळा आमच्या बंगल्यावर आलाय आणि बंगल्यावरून सगळ्या भूमिपुत्रांचा एक आवाज दाबण्याचा प्रयत्न करतोय। पण जेव्हा घडतं तेव्हा भूमिपुत्र हा भावनिक होतो आणि भावनिक होऊन तो कुठल्या तरी पक्षाच्या मागे फिरतो। पण सर्व भूमिपुत्रांना मी आव्हान देतो का कुठल्याही असे भूलथापा नेत्यांच्या बळी पडू नका। जे नेते लावालावी करतात, जे नेत्यांना काही अस्तित्व नाही, फक्त आपण आपल्या स्वतःचं स्वाभिमान अस्तित्व प्रयत्न करा। आणि खास करून ज्या पक्षांमध्ये अविनाश जाधव आहेत त्या पक्षांच्या भूमिपुत्रांना मी सांगू इच्छितो का ह्यांच्या मागे जर फिराल पण स्वतःचा स्वाभिमान आणि स्वतःचा धंदा आणि स्वतःचं घर जपून फिरा। यांची वेळ आली आहे, आपले धंदे उद्ध्वस्त केले, आता यांची वेळ आली आहे की आपले बंगले आणि आपले घरांमध्ये घुसणार। आणि मी सर्वांना आव्हान देतो का जर आमच्या घरांमध्ये घुसाल तर गाठ आमच्या भूमिपुत्रांची आहे। तुमची जेवढी सभा भरते त्याच्या दुपटीने त्या बंगल्याच्या संरक्षणासाठी आम्ही भूमिपुत्र जमू। आणि कुठल्याही नजरेने बघाल आमच्या भूमिपुत्रांच्या किंवा डोळ्यांनी बघाल, तुम्ही हिंमत होतं तर विजय पाटीलचं नाव घेऊन बोलायला पाहिजे होतं, तशी तुमची हिंमत झालेली नाही। तर तुम्ही कुठल्याही नेत्यांनी नाव घेताना विजय पाटीलचं घेतलं, ह्याच्या पुढे जर अनधिकृत ठरवलं, हे ठरवणारे तुम्ही नाही, ज्या चाळी होतात, ज्या बाहेरून येऊन चाळी बांधतात, ज्या माफिया होतात, यांना तुम्ही माफिया म्हणून बोलत नाही। रेती उद्योगधंद्यावाल्यांना तुम्ही माफिया बनता। अरे तुमची जीभ तरी कुठल्या बापाची आहे? जीभ बोलताना जरा सांभाळून बोलत जा। आणि याच्या पुढे बघा, पहिला बोलायच्या अगोदर अस्तित्व कोणाचं आहे ते बघा। ज्या माणसांनी या भूमिपुत्रांच्या अस्तित्वासाठी प्रत्येक दानशूर व्यक्ती म्हणून मानतो, पूर्ण ठाणे जिल्हा, पालघर नाही तर पुढे कोकण भूमीमध्ये आज त्यांना सन्मान आहे। आणि त्या सन्मानासाठी तुम्ही सांगता का त्यांचा बंगला करा? का तुमची हिंमत कशी होते त्या बंगल्यावर बोलायची? तुमची हिंमत कशी होते? तुम्ही बोलायच्या अगोदर 10 वेळा विचार केला पाहिजे। बोलताना माणूस कोण आहे, आणि माणूस तर असून दे कुठल्याही पक्षाचा, आम्हाला त्या शिवसेनेशी असून दे किंवा कुठल्याही पक्षाशी असून दे, पण तुम्ही बोललेत त्या भूमिपुत्राच्या घरावर बोललेत। तुम्ही शिवसेनेचं नेतं बोलून त्या हितेंद्र ठाकूरना उस्कवून बोलले, पण ती लावालावी आमच्या पक्षांमध्ये, आम्ही आमचं पक्षाचं राजकारण आम्ही आमच्या स्थानिक पातळीवर बघून घेऊ। तुम्ही इकडे येऊन उंगलीबाजी करण्याची काही गरज नाही। आम्ही आमचे राजकारणी समृद्ध आहोत राजकारण करण्यासाठी। जेव्हा तुम्ही कराल त्याच्यासाठी तुम्ही भूमिपुत्रांना भावनिक करता आणि भावनिक करून भूमिपुत्र हा उद्ध्वस्त होतो। याच्या पुढे रेती व्यवसाय असून दे किंवा कुठलाही व्यवसाय असून दे, भूमिपुत्रांनी आपलं पक्षाचा अजेंडा बाजूला ठेवून आपल्या घरासाठी, आपल्या स्वाभिमानासाठी, स्वतःसाठी यायला पाहिजे। जर अविनाश जाधवला एवढं वाटतं का अनधिकृत बांधकाम आहे, तो जो सहाय्यक आयुक्त आहेत रेड्डी म्हणून, ते अँटी करप्शनच्या स्वाधीन झालेले होते, असा भ्रष्ट अधिकारीच्या विरोधात का नाही तुम्ही आवाज उठवत? या भ्रष्ट अधिकारी जो
आता महापालिका ठाण म्हणून बसलेला आहे. इकडे सहाय्यक आयुक्त आहेत जे बिन कॅटेगरीचे आहेत, ज्यांना कॅटेगरी नाही. ग्रामपंचायत नगर परिषदेमधून जे उचललेले आहेत त्याच्यासाठी आता भांडा. इतर विषय अजून भरपूर आहेत वसई विरारमध्ये. पण भूमिपुत्रांच्या घरावर बघाल आणि उद्योगधंद्यावर बघाल तर इकडचा भूमिपुत्र आता सक्षम आहे स्वतःच्या स्वाभिमानाला लढण्यासाठी. कुठल्याही झेंडा असून दे, कुठलाही भूमिपुत्र कुठल्याही पक्षात असून दे, प्रत्येक भूमिपुत्रांनी आपलं अस्तित्व जपलं पाहिजे. इकडे जागा जमिनी आपण दिलेल्या आहेत. यांनी कुठून बाहेरून येऊन या जागा जमिनी दिल्या नाही. जागा जमिनी आपण दिलेल्या आहेत. सरकारीचे रस्ते आपल्या याच्यावर झालेत, एअरपोर्ट आपल्या जागेवर झालेले आहेत आणि हे आज आपल्या बंगल्यावर बोलणार. यांची हिंमत कशी होते? प्रत्येक भूमिपुत्रांना आव्हान होतं का तुम्हीच त्यांना प्रत्येकाला जाब विचारा. जर आपल्या अस्तित्वावर हे कधी पण बोलत असतील काय यांना भूमिपुत्राचाच बंगला दिसतो का? यांना भूमिपुत्राचेच बिल्डिंग दिसतात का? यांना भूमिपुत्राचेच रेतीचे दिसतात का? जर रेतीचं उत्खनन प्रदूषण असेल किंवा काय असेल, मग या कारखाने आहेत वसई विरारमध्ये किंवा बोईसरमध्ये, त्या कारखान्यांमधून का दूध आणि लस्सी बाहेर निघते का? त्याच्यात कोळी समाजाचे मच्छीमारी किती बंद झाली हा विषय कधीच नाही केला तुम्ही. पण जेव्हा कुटुंबाला कधी राजकारण करायचं असतं तर स्थानिक भूमिपुत्राच्या अस्तित्वावर बोट ठेवता. आणि मी पुन्हा सगळ्यांना आव्हान देतो का जो कोणी आमच्या बंगल्यावर किंवा स्थानिक भूमिपुत्राच्या बंगल्यावर, आज विजय पाटीलचा किंवा बंगला असून दे, पण स्थानिक भूमिपुत्राच्या बंगल्यावर किंवा त्यांच्या जागा जमिनींवर कुठल्याही नजरेने बघण्याचा प्रयत्न कराल. आज लाईव्ह येण्याचं कारण हे खूप महत्त्वाचं आहे, कारण की या लाईव्ह येण्यामागे माझ्या अस्तित्वावर, आमच्या आगरी कोळी अस्तित्वावरच, आमच्या घरावरच प्रश्न निर्माण झाला आहे. मला कळत नाही, प्रत्येक वेळी कोणताही विषय येवो, मुंबई प्रादेशिक एरियात, मग तो ठाण्यात असेल, नवी मुंबईत असेल, पनवेलमध्ये असेल, कल्याण डोंबिवलीमध्ये असेल, प्रत्येक वेळी माझ्या आगरी कोळी घरावरच का प्रश्न येतो. प्रत्येक वेळी खूप लोक नको ते राजकारण करतात. असो, त्यातले माझे काही भाऊ बहीण पण असतात, त्याच्यामध्ये माझे भाऊबंद पण असतात त्याच्यामध्ये काहीतरी. ओके, काही लोकांनी आपला राजकीय वारसदार, राजकीय बाप कोणतरी वेगळाच निवडलाय. घरातले बाप, घरातले वासे विसरून निवडलेले आहेत. त्यांच्यामध्ये मला जायचं नाही. पण प्रत्येक वेळी माझ्या घरावरच प्रश्न का येतो याचं उत्तर मला कळालं नाही. आज कोण कुठला फालतू माणूस आमच्याच घरातील एका वरिष्ठ व्यक्तीबद्दल अशी एक विवेचन करतो, त्याच्या पर्सनल फायद्यासाठी, त्याच्या पर्सनल कन्व्हर्सेशनमध्ये कोण कुठल्या कमिशनरसोबत त्याचा वाद झाला होता, त्या वादामध्ये तो एक आवाहन करतो की माझ्या घरातील वरिष्ठ व्यक्तिमत्वामध्ये असणारे एक यांचं घर तू तोडून दाखव, ते अनधिकृत आहे म्हणून ते तोडून दाखव, मी तुला सलाम करेन. कशी हिंमत होते या फालतू लोकांची. हे साले बॅगा भरून बाहेर येतात आणि ते येऊन फालतूगिरी करतात, चार चौकटीमध्ये फिरतात, हिरोगिरी करतात. ओके, आणि आपला भूमिपुत्र फक्त आणि फक्त भावनिक होऊन यांच्या पाठी उभा राहतो. प्रत्येक वेळी भावनिक होऊन यांच्या पाठी उभा राहतो. का तर प्रत्येक वेळी मला या घरासाठी भांडायचं आहे, मला त्या घरासाठी भांडायचं आहे. अरे माझ्या आगरी कोळी घराचं काय, माझ्या मालकीचं काय, माझ्या अस्तित्वाचं काय? कोणीही कधीही येणार आणि एकच शब्द बोलणार, हा कोण, ही माणसं कोण माझं घर अनधिकृत ठरवणारी? अरे आमच्या घरांवर या सगळ्या महानगरपालिका वसल्यात. ही सिडको वसले, वसई विरार महानगरपालिका वसले, ठाणे महानगरपालिका वसले, कल्याण डोंबिवली महानगरपालिका वसले. या सगळ्या महानगरपालिका आमच्या घरांवर, आमच्या सातबारावर वसलेल्या आहेत, आमच्या मालकीवर वसलेल्या आहेत. ओके, याची ताकीद, याची जाणीव हे विसरलेले आहेत. म्हणून प्रत्येक वेळी भावनिकतेच्या नात्यावरती यांची हिंमत होते आपल्या घरात शिरायची. आणि आपण फक्त काय करतो, यांना कमेंट करतो, वा काय बोलला, सुंदर, छान बोलला रे, मस्तच बोलला. हे विसरून जातो की बाबा हा माणूस माझे वासे, माझ्या घरातल्या भिंती पोखरतोय. प्रत्येक वेळी ही जाणीव करून द्यावी लागते माझ्या भावंडांना की आपण आपलं अस्तित्व गमावतोय. या लोकांच्या नादी लागून आपण आपले पारंपरिक उद्योगधंदे घालवले, सगळे पारंपरिक उद्योगधंदे घालवले. रेतीमध्ये या लोकांनी माफिया बनवला, मिठांचे आगार आपल्याकडून गेलेले आहेत, मत्स्य व्यवसाय आपल्याकडे घेऊन गेलेला आहे. आज आम्ही कुठेतरी प्रयत्न करतोय की पारंपरिक व्यवसायाला नवीन जोड मिळावी कुठेतरी, पण कुठल्याही गोष्टी ठेवलेल्या नाहीये त्यांनी. आणि आज या नालायकांची नजर आपल्या घरांवर गेलेली आहे आणि याचं हे राजकारण करू पाहत आहे. नाही, आपल्याला घेणं देणं नाहीये की कोण कुठल्या पक्षाचा आहे. पक्ष तुमचं राजकारण घाला चुलीत. प्रश्न आहे आमच्या आगरी कोळी अस्तित्वाचं, आम्ही आमच्या भूमिपुत्रांच्या अस्तित्वाचं. माझ्या घरात येऊन
माझ्या भूमीबद्दल बोलू शकत नाही की तू अनधिकृत आहेस म्हणून. लक्षात ठेव, तू बाहेरून बॅगा भरून इथं आलेला आहेस. आम्ही घर दिलं, आम्ही प्रेम दिलं, आम्ही जिव्हाळा दिला. याचा अर्थ असं नाही की तू आमच्या घरांवर डोळा ठेवशील. एक लक्षात ठेवा, आगरी कोळ्यांच्या तुम्हाला हळदी माहिती असेल, आम्ही नाचतो भारी ना. आता आमच्या वराती पण बघाल आम्ही कशा नाचवतो. ही जाणीव तुम्ही तुमच्या मनामध्ये ठेवा. हा जो समाज आहे जेवढा प्रेमळ आहे, जेवढा जिव्हाळाकृत आहे, तेवढाच याला एक गोष्ट माहिती आहे, जर आमच्यावर नेहमी अन्याय करायला लागाल तर आम्ही बघून घेऊ तुम्हाला या गोष्टींमध्ये. एक गोष्ट पुन्हा पुन्हा सांगेन, त्या तत्सम पक्षाच्या माझ्या भूमिपुत्र भावांना पण सांगेन, हे सहन करू नका. तुम्ही कुठल्याही प्रकारचं राजकारण करा, पण माझ्या घराकडे, आमच्या आगरी कोळी घराकडे कुठल्याही बाबतीत बघायचं नाही. ही हिंमत सुद्धा करायची नाही. तुमच्या आता 4 चौकटीमध्ये जे व्हिडिओ चालवतात ते चालू ठेवा, पण घरात नाही शिरायचं आमच्या. ही ताकीद समजा. प्रत्येक वेळी भावनिकतेच्या नात्यावर माझा माणूस इथे पडत आलाय. आम्हाला कोणतेही नेतृत्व राहिलेलं नाहीये. जमीन, एअरपोर्ट, क्वार्या, दगड यांच्यामध्ये आम्हाला बिझी केलेत. आमचे पारंपरिक उद्योगधंदे हिसकावून घेतलेत. तुम्हाला काय वाटलं माझ्या आया बहिणी आता काय करत असणार, आणि ते करून तुम्ही आमच्या घरावर डोळा ठेवणार, आमच्या गोष्टी अनधिकृत करणार? कशी हिंमत कशी होती तुमची? आज माझा आगरी कोळी सुशिक्षित आहे, आणि तो कुठल्या लेवलवर सुशिक्षित आहे याची जाणीव ठेवा. आम्हाला तुमची गरज नाही, बिलकुल गरज नाही. असल्या फालतू नेतृत्वाची तर बिलकुल गरज नाहीये. पुन्हा यावेळी आमच्या घरात शिराल तर याद राखा, तुम्हाला म्हटल्याप्रमाणे जसे आम्ही हळदीमध्ये नाचतो तसे वरातीला नाचवू तुम्हाला. काय अगदी बोलणार, सलाम करणार, कमिशनरला सलाम करणार, तू तोडून दाखव. अरे आमचं अस्तित्व तुला माहिती आहे, काय काय त्याग केलेत आम्ही. तुला माहिती आहे आमची परिसीमा काय आहे. जे जे तुला वास्तव्य दिसतंय ना इथे मुंबई प्रादेशिक एरियात, जे जे तुला भवन दिसत आहेत, जो जो एरिया दिसतोय, तो सगळा, तो पूर्ण एरिया आगरी कोळी भूमिपुत्रावर रचलाय, आमच्या प्रकृतीवर रचलाय, या प्राकृतिक पुरुषाच्या चितेवर रचलाय. जर तुला जाणीव नसेल आणि भावनिकतेच्या नात्यावरती माझ्या माणसाला भरकवत असशील तर हे चालणार नाही. याही याद राख. इथला भूमिपुत्र याला आता जाणीव झाले खरं काय आणि खोटं काय. आम्ही आमच्या बापासाठी पुढे येऊ, आम्ही आमच्या बापाच्या धंद्यासाठी पुढे येऊ. तुमच्या पापाचे विचार आमच्यावरती नादाचे नाही. यापुढे जो जो विकास होईल, ज्या ज्या गोष्टी करायच्या आहेत, याचे निर्णय आम्ही घेऊ. तुम्ही ते आलात, आमच्यासोबत राहताय, प्रेम जिव्हाळा नेहमी देऊ, पण आमच्या घरांकडे वाकड्या नजरेने पाहाल तर ही फालतूगिरी माझा आगरी कोळी भाऊ सहन करणार नाही, माझा भूमिपुत्र सहन करणार नाही. आणि ही गोष्ट तत्सम पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा जाणीवपूर्वक घेतले पाहिजे. भूमिपुत्रांवरती अन्याय, भूमिपुत्रांवरती वाकडा शब्द आम्ही सहन करणार नाही. ते दिवस गेले, आणि ही जाणीव ठेवून पुढे आम्ही जाणार. एक लक्षात घ्या, या ना तुम्ही इथे, कशाला प्रत्येक वेळी भावनिक आव्हान करणार. होऊया ना प्रत्यक्ष धरती, करूया ना विकास, करूया ना भूमी सुजलाम सुफलाम, जागूया ना इथला पण बळीराजा, देऊया ना प्रत्येक गोष्टीला न्याय. का प्रत्येक वेळी भावनिक नेत्यावर आमच्या मुलांना, आमच्या भावांना, आमच्या बहिणींना वेगळ्या रस्त्यावर घेऊन जाता तुम्ही? हो, आम्हाला आमचं अस्तित्व माहीत नाहीये, आम्ही कोण आहोत? नाही, आम्हाला काळजी आहे. आम्ही मराठी आहोत, आम्ही महाराष्ट्रीयन आहोत, पण याचा अर्थ असा नाही की आमचं आगरी कोळी अस्तित्वच आम्ही धोक्यात घालू. एक एक विषय काढता, भावनिकतेचे विषय काढता आणि आम्हाला भरकटवता. मला कळत नाही कशी हिंमत होते, कशी ही चीड माझ्या भावांना येत नाही. काही झालं तरी घर, काही झालं तरी आगरी कोळ्यांच्या जमिनी, काही झालं तरी आगरी कोळी प्रदेश, आणि माझ्या ठोकळ्या नेत्यांना पण कळत नाहीये. प्रश्न हा आहे की बाबा पुढे बघा, विजन बघा, कसं सेट करता येईल. कृपा करून
तुमच्या पक्षाचे तत्सम जे जे नेते असेल त्यांना एक विनंती असेल, तुम्हाला जरी ते नेतृत्व द्यायचं असेल तर सुयोग्य भूमिपुत्राला द्या. कारण की भूमिपुत्र त्याची जाणीव, त्याचं प्रेम, त्याच्या प्रकृतीसोबत, त्याच्या निसर्गासोबत ठेवतो, स्थानिकत्व ठेवतो, इकडच्या लोकांना न्याय देतो. या बाहेरच्या या बाकीच्यांना काही पडली नाही आमची, त्यांची हिंमत नसती झाली अशी बोलायची.